संक्षिप्त सत्यार्थ प्रकाश 6वा समुल्लास भाग 2 राज्य रक्षणाचे उपाय. राजा आणि राजसभेचे सभासद यांनी अलब्ध वस्तूच्या प्राप्तीची इच्छा धरावी. जे प्राप्त होईल त्याचे प्रयत्नपूर्वक रक्षण करावे. रक्षित गोष्टींमध्ये वाढ करावी आणि वाढलेल्या धनाचा वापर वेदविद्या प्रचार, धर्माचा प्रचार आणि विद्यार्थी, वेदमार्गोपदेशक, असमर्थ, अनाथ यांचे पालनपोषण करण्यासाठी करावा. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 99. दक्षता. कोणाशीही कपट करू नये. सर्वांशी निष्कपटपणे वागावे. सदैव आपले रक्षण व्हावे म्हणून शत्रू करीत असलेले कपटाचे डावपेच ओळखून ते मोडून काढावेत. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 104. बगळा जसा ध्यानस्थ होऊन मासळी आपल्या टप्प्यात केव्हा येते याची वाट पाहत असतो, तसा धनसंग्रहाचा सतत विचार करावा. द्रव्याद्या गोष्टींची व सामर्थ्याची वृद्धी करून शत्रूला जिंकण्यासाठी सिंहाप्रमाणे पराक्रम करावा. चित्त्याप्रमाणे दबा धरून शत्रूला पकडावे. शत्रू बलवान असून तो जवळ आला असेल तर सश्याप्रमाणे दूर पळून जावे आणि मग डावपेच करून त्याला पकडावे. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 106. ज्याप्रमाणे प्राण्यांचे प्राण शरीराला कृश केल्याने क्षीण होतात, त्याप्रमाणे प्रजेला दुर्बळ बनविल्याने राजांचे प्राण म्हणजे सामर्थ्य आदी इष्टमित्रांसह नष्ट होऊन जातात. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 112. म्हणून ज्यायोगे राज्यकारभार नीट चालत राहील असा प्रयत्न राजा व राजसभा यांनी राजकार्याच्या सिद्धीसाठी करीत राहावे. जो राजा राज्यपालनाच्या बाबतीत सर्व प्रकारे तत्पर असतो त्याचे सुख सदैव वाढत राहते. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 113. कर वसुली. राजा व प्रजा या दोघांनाही सुख व्हावे म्हणून राजा व राजसभा यांनी आपसात विचारविनिमय करून कर बसवावा. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 128. अतिलोभाने आपल्या व इतरांच्या सुखाचे मूळच कधीही नष्ट करू नये, कारण जो व्यवहार व सुख यांचे मुळेच उपटून टाकतो तो स्वतःला व इतरांना दुःखात लोटतो. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 139. प्रजेचे रक्षण. अशा प्रकारे सर्व राज्याची व्यवस्था लावून सदैव लक्ष देऊन राजाने चुका न करता प्रजेचे निरंतर पालन करावे. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 142. ज्या राज्याच्या राजात त्याच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्या देखत चोर व लुटारू आक्रोश करणाऱ्या प्रजेचे वित्त व प्राणहरण करतात, तो राजा आपले नोकरचाकर, मंत्री, अमात्य यांच्यासह जिवंत नसून मेलेलाच आहे व महादुःख भोगण्याच्या लायकीचा आहे असे समजावे. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 143. म्हणून प्रजेचे पालन करणे हाच राजांचा परम धर्म आहे. मनुस्मृतीच्या 7व्या अध्यायामध्ये ज्या प्रकारे कर घ्यावा असे सांगितले आहे त्या प्रकारे व राजसभा ठरवील तेवढाच कर घेणारा राजा धर्माने युक्त होऊन सुखी होतो आणि याविरुद्ध वर्तन केल्यास दुःखी होतो. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 144. संधी व विग्रह. राजादी सर्व राजपुरुषांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की आसन सैन्यासह स्वस्थ बसणे, यान शत्रूशी लढायला जाणे, संधी त्याच्याशी तह करणे, विग्रह दुष्ट शत्रूंशी लढाई करणे, द्वैध सैन्याचे 2 भाग करून स्वतः विजयी होणे, संश्रय स्वतः दुर्बळ असता दुसऱ्या प्रबळ राजाचा आश्रय घेणे, या 6 उपायांचा योग्य प्रसंग पाहून वापर करणे उचित असते. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 161. लढाईची तयारी.
जेव्हा राजा शत्रूंशी युद्ध करण्यास जाईल तेव्हा त्याने प्रथम आपल्या राज्याच्या रक्षणाची व्यवस्था करावी. प्रवासाची जय्यत तयारी करावी. सेना, याने, वाहने, शस्त्रास्त्रे भरपूर बरोबर घ्यावीत. सगळीकडच्या बातम्या आणण्यासाठी गुप्तहेरांची नेमणूक करावी आणि मगच शत्रूवर लढाई करण्यास निघावे. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 184. सर्व राजपुरुषांना युद्ध करण्याची विद्या शिकवावी, तसेच ती स्वतः शिकावी आणि प्रजाजनांनाही शिकवावी. ज्या योद्ध्यांनी युद्धाचे शिक्षण घेतलेले असते तेच उत्तम प्रकारे लढू शकतात. व्यूहाचे प्रकार. सैनिकांना प्रशिक्षण देताना दंडव्यूह, दंडाप्रमाणे सरळ रांगेत सैन्य उभे करणे किंवा चालविणे. शकट म्हणजे गाडीप्रमाणे. वराह, डुकराप्रमाणे एकामागून एक याप्रमाणे धावत जाणे किंवा कधीकधी सर्वांनी मिळून मुसंडी मारणे. मगरी पाण्यात संचार करतात तशी सैन्याची रचना करणे. सूचीव्यूह, सुई जशी टोकाला अत्यंत सूक्ष्म असून मागच्या बाजूला जाड होत जाते आणि तिच्यात ओवलेला दोरा त्याहून जाडजूड असतो, त्या धर्तीवर सैन्य रचना करणे. गरुड, ज्याप्रमाणे गरुड हवेमध्ये वर खाली झेप घेऊन झडप घालतो त्याप्रमाणे करता यावे अशी सैन्य रचना करणे वगैरे गोष्टी शिकवाव्यात. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 187. पराजित शत्रूसंबंधी व्यवहार. शत्रूला जिंकल्यावर त्याच्याशी करारनामे म्हणजे प्रतिज्ञापत्रे करावीत आणि योग्य वाटल्यास त्याच्याच वंशातील एखाद्या धार्मिक वृत्तीच्या पुरुषाला राजा बनवावे आणि त्याच्याकडून असे लिहून घ्यावे की तुम्हाला आमच्या आज्ञेप्रमाणे म्हणजे धर्मयुक्त राजनीतीप्रमाणे वागून न्यायाने प्रजेचे पालन करावे लागेल. त्यानंतर त्याला योग्य उपदेश करावा. त्याच्याजवळ आपली अशी माणसे नेमावीत की ज्या योगे पुन्हा त्याच्याकडून उपद्रव होणार नाही. जो पराभूत झाला असेल त्याला प्रधान पुरुषासह भेटून त्याचा सत्कार करावा आणि रत्ने आदी उत्तम वस्तू त्याला भेट म्हणून द्याव्यात. त्याचा योगक्षेमही नीट चालणार नाही असे करू नये. त्याला तुरुंगात टाकले तरी त्याची योग्य बडदास्त ठेवावी. ज्यायोगे तो पराभवाचे दुःख विसरून आनंदात राहील असे करावे. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 203. मित्राचे महत्त्व. मित्राचे हे लक्षण आहे: अढळ प्रेमयुक्त, भावी काळात घडणाऱ्या गोष्टींचा विचार करणारा आणि कार्य सिद्ध करण्यास समर्थ असा सबळ किंवा दुर्बळ मित्र लाभल्यास राजाची जशी उन्नती होते तशी सुवर्ण किंवा भूमी प्राप्त झाल्यानेही होत नाही. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 208. धर्म जाणणारा, कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार सदा स्मरणारा, प्रसन्न वृत्तीचा, प्रेमळ चिकाटीचा असा मित्र लहान असला तरी तो प्रशंसनीय असतो. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 209. शत्रूपासून दक्षता. बुद्धिमान, कुलीन, शूर, वीर, चतुर, दाता, कृतज्ञ आणि धैर्यवान अशा पुरुषाला कधीही शत्रू बनवू नये, कारण अशा माणसाला जो शत्रू बनवील त्याला दुःख भोगावे लागते, हे सदैव लक्षात ठेवावे. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 210. करांचे प्रमाण. व्यापारी किंवा कारागीर यांना सोने व चांदी यांच्या रूपाने जेवढा नफा मिळत असेल त्याचा 50वा भाग कर म्हणून राजाने घ्यावा. तांदूळ वगैरे धान्याचा 6वा, 8वा किंवा 12वा भाग घ्यावा. शेतकऱ्यांकडून धान्य रूपाने कर न घेता तो पैशाच्या रूपात घ्यावयाचा असेल तर तो अशा प्रकारे घ्यावा की ज्या योगे शेतकऱ्यांना खाण्यापिण्याची ददात पडणार नाही अथवा ते निर्धन बनून दुःखी होणार नाहीत. मनुस्मृती अध्याय 7 श्लोक 130. न्यायव्यवस्था. सभा, राजा व राजपुरुष यांनी देशावर म्हणजे
देशाचार म्हणजे देशाचे कायदे व शास्त्रव्यवहार अर्थात धर्मशास्त्राचे आदेश यांच्या आधाराने विवादास्पद गोष्टींचा न्यायपूर्ण निर्णय करावा. तसेच जे नियम शास्त्रोक्त नसतील आणि ज्यांची आवश्यकता भासेल असे नवे उत्तमोत्तम नियम तयार करून राजा आणि प्रजा यांची उन्नती साधावी. मनुस्मृती अध्याय 8 श्लोक 3. धर्मरक्षण. ज्या सभेमध्ये अधर्माकडून घायाळ झालेला धर्म उपस्थित होतो व जेथील सभासद त्या धर्माच्या अंतःकरणात रुतलेले शल्य म्हणजे बाणासारखा असलेला धर्मावरील कलंक काढून टाकीत नाहीत व अधर्माचा उच्छेद करीत नाहीत, म्हणजे जेथे धर्माने चालणाऱ्या चा सन्मान केला जात नाही व अधर्माने वागणाऱ्याला शिक्षा होत नाही, त्या सभेतील सर्व सभासद घायाळ झाले आहेत असे समजले जाते. मनुस्मृती अध्याय 8 श्लोक 12. मेलेला धर्म मारणाऱ्याचा नाश करतो आणि रक्षण केलेला धर्म रक्षण करणाऱ्याचे रक्षण करतो. म्हणून मारल्या गेलेल्या धर्माकडून आपण कधी मारले जाऊ नये यासाठी कोणीही धर्माची हत्या करू नये. मनुस्मृती अध्याय 8 श्लोक 15. या जगामध्ये केवळ धर्म हाच असा एक मित्र आहे की जो मृत्यूनंतरही बरोबर राहतो. इतर सर्व पदार्थ अथवा संगी साथी शरीराच्या नाशाबरोबरच नाश पावतात, म्हणजे मृत्यू होताच सर्वांचा संग सुटतो, पण धर्माचा संग कधीच सुटत नाही. मनुस्मृती अध्याय 8 श्लोक 17. साक्षीचे लक्षण. साक्षी कसे असावेत? सर्व वर्णामध्ये जे धार्मिक, विद्वान, निष्कपटी, सर्व प्रकारे धर्म जाणणारे, निर्लोभी व सत्यवादी असे लोक असतील त्यांना न्याय करताना साक्षीदार बनवावे. याहून विपरीत गुण असणाऱ्यांना साक्षीदार करू नये. मनुस्मृती अध्याय 8 श्लोक 63. बलात्कार, चोरी, व्यभिचार, कठोर भाषण, मारपीट यांसारख्या अपराधामध्ये साक्ष काढू नये व तशी साक्ष अत्यावश्यकही समजू नये, कारण ही सारी कामे गुप्तपणे होत असतात. मनुस्मृती अध्याय 8 श्लोक 72. साक्षीदार जे काही स्वाभाविक रीतीने व्यवहारासंबंधी बोलेल तेच खरे मानावे आणि दुसऱ्याच्या सांगण्यावरून त्याविरुद्ध जे काही बोलेल ते सर्व खोटे व निरर्थक आहे असे न्यायाधीशाने समजावे. मनुस्मृती अध्याय 8 श्लोक 78. आत्म्याचा साक्षीदार आत्मा आणि आत्म्याची गतीही आत्माच आहे हे जाणून हे पुरुष तू सर्व मनुष्यामधील उत्तम साक्षीदार आहेस. तू आपल्या आत्म्याचा अपमान करू नकोस. अर्थात तुझ्या आत्म्यात, मनात व वाणीत जे आहे ते सत्य आहे ते व्यक्त करणे म्हणजे सत्यभाषण आणि त्याच्या उलट बोलणे म्हणजे मिथ्या भाषण होय. मनुस्मृती अध्याय 8 श्लोक 84. हे कल्याणाची इच्छा बाळगणाऱ्या पुरुषा, मी एकटा आहे असे आपल्या मनात समजून तू जे खोटे बोललास ते बरे नाही, परंतु जो दुसरा तुझ्या हृदयामध्ये अंतर्यामी रूपाने वास करणारा, पापपुण्य पाहणारा मुनिरूपी परमेश्वर आहे, त्या परमेश्वराला भिवून तू सदैव सत्य बोल. मनुस्मृती अध्याय 8 श्लोक 91. अपराध्यास दंड. देश, काल, गुन्हेगाराची आर्थिक स्थिती व अपराधाचे स्वरूप लक्षात घेऊन योग्य तो दंड करावा. उदाहरणार्थ, लोभाने खोटी साक्ष देणाऱ्याला 15 रुपये 10 आणे दंड करावा असे सांगितले आहे. परंतु गुन्हेगार अत्यंत निर्धन असेल तर त्याच्याकडून कमी दंड घ्यावा आणि तो श्रीमंत असेल तर त्याच्याकडून दुप्पट, तिप्पट, चौपट दंड घ्यावा. मनुस्मृती अध्याय 8 श्लोक 126. प्रथम वाणीने शिक्षा करावी म्हणजे त्याची निर्भत्सना करावी, हा वाग्दंड होय. दुसरा धिक्दंड म्हणजे त्याचा धिक्कार करावा. तिसऱ्या वेळी त्याला पैशाच्या रूपातील दंड करावा आणि शेवटी वधदंड करावा म्हणजे त्याला फटके मारावेत किंवा त्याचे मुंडके उडवावे. मनुस्मृती अध्याय 8 श्लोक 129. चोरीसाठी शिक्षा.
पिता, आचार्य, माता, पत्नी, पुत्र व पुरोहित यांपैकी कोणीही का असेनात ते स्वधर्माचे पालन करीत नसतील तर त्यांना राजाने यथोचित शिक्षा करावी. याचा अर्थ असा की राजा जेव्हा न्यायासनावर बसतो तेव्हा त्याने कोणत्याही बाबतीत पक्षपात न करता योग्य न्याय करावा. मनुस्मृती अध्याय 8 श्लोक 335. ज्या अपराधाबद्दल सामान्य माणसाला 1 पैसा दंड होतो त्याच अपराधाबद्दल राजाला 1000 पैसे दंड केला जावा. याचा अर्थ असा की सामान्य माणसाच्या 1000 पट शिक्षा राजाला झाली पाहिजे. मंत्री किंवा दिवाण यांना 800 पट, त्याहून खालच्या पातळीवरील व्यक्तींना 700 पट, त्याहून खालच्या दर्जाच्या लोकांना 600 पट. याप्रमाणे ज्याची जी योग्यता असेल तिच्याप्रमाणे त्याला कमी किंवा जास्त शिक्षा करण्यात यावी. सर्वात खालचा कर्मचारी म्हणजे पट्टेवाला होय, त्याला सामान्य माणसापेक्षा किमान 8 पट शिक्षा झाली पाहिजे. याचे कारण असे की सामान्य प्रजाजनापेक्षा राजपुरुषाला म्हणजे सरकारी नोकराला जास्त शिक्षा झाली नाही तर हे राजपुरुष प्रजाजनांचा नाश करून टाकतील. सिंहाला ताब्यात ठेवावयाचे असेल तर त्याला कडक शिक्षा करावी लागते, परंतु शेळीला थोडीशी शिक्षा पुरते. तसेच हे आहे. म्हणून राजापासून अगदी तळागाळाच्या नोकरापर्यंतच्या राजपुरुषांना त्यांच्या अपराधाबद्दल सामान्य जनतेपेक्षा जास्त शिक्षा करण्यात आली पाहिजे. मनुस्मृती अध्याय 8 श्लोक 336. याचप्रमाणे सारासार विवेक करण्याची पात्रता असूनही जो शूद्र चोरी करील त्याला चोरी केलेल्या वस्तूच्या किमतीच्या 8 पट दंड करावा. वैश्याला 16 पट व क्षत्रियाला 32 पट दंड करावा. मनुस्मृती अध्याय 8 श्लोक 337. ब्राह्मणाला 64 पट, 100 पट किंवा 128 पट दंड करण्यात आला पाहिजे. याचा अर्थ असा की जो जितका अधिक ज्ञानी व प्रतिष्ठित असेल त्याला त्या प्रमाणात त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा झाली पाहिजे. मनुस्मृती अध्याय 8 श्लोक 338. प्रश्न: जर राजा, राणी, न्यायाधीश अथवा त्याची पत्नी व्यभिचारादी दुष्कृत्ये करतील तर त्यांना कोणी शिक्षा द्यावी? उत्तर: राजसभेने शिक्षा द्यावी, मात्र त्यांना सामान्य लोकांपेक्षा जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे. जे जे नियम राजा व प्रजा यांच्यासाठी सुखकारक व धर्मयुक्त समजले जातील असे नियम पूर्ण विद्वानांच्या राजसभेने तयार करावेत. मात्र ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की शक्यतोवर बालपणी विवाह होता कामा नयेत. तरुणपणीही पती-पत्नींच्या संमतीशिवाय विवाह होऊ नयेत. ब्रह्मचर्याचे यथावत पालन झाले पाहिजे. व्यभिचार व बहुविवाह बंद झाले पाहिजेत. त्यायोगे शरीर व आत्मा यांची सामर्थ्य वाढत राहते. जर कोणी केवळ आत्म्याचे बळ म्हणजे विद्या व ज्ञान वृद्धिंगित करील आणि शारीरिक सामर्थ्याकडे दुर्लक्ष करील तर त्याचा काही उपयोग नाही. कारण एकटा बलवान पुरुष शेकडो ज्ञानी व विद्वान लोकांना जिंकू शकतो. या उलट जर फक्त शारीरिक बळच वाढविले आणि आत्म्याचे बळ वाढविले नाही तरीही विद्येच्या अभावी उत्तम राज्य कारभार चालू शकत नाही. राज्यव्यवस्था नीट नसेल तर सगळेजण आपापसात भांडून नष्ट होऊन जातील. म्हणून नेहमी शरीर व आत्म्याचे बळ वाढवित राहिले पाहिजे. व्यभिचार व अतिविषयासक्ती यांच्यासारखी बळ व बुद्धीचा नाश करणारी दुसरी गोष्ट नाही. विशेषतः क्षत्रियांनी सुदृढ व सबळ असले पाहिजे, कारण तेच विषयासक्त झाले तर राज्यधर्मच नष्ट होईल. हे लक्षात ठेवावे की यथा राजा तथा प्रजा, म्हणजे जसा राजा असेल तशीच त्याची प्रजा असते. म्हणून राजा व राजपुरुष यांनी कधीही दुराचार करू नये. त्यांनी सदैव धर्माने व न्यायाने वागून सर्वांना आदर्श घालून द्यावा.
येथे संक्षेपाने राजधर्माचे वर्णन केले आहे. या विषयाची सविस्तर चर्चा वेद मनुस्मृतीचे 7, 8 व 9 हे अध्याय, शुक्रनीती, विदुर प्रजागर, महाभारतातील शांती पर्वांतर्गत राजधर्म व आपद्धर्म वगैरे ग्रंथात आली आहे. ते पाहून पूर्ण राजनीती जाणून घ्यावी व तिचा अवलंब करून मांडलिकांनी व सार्वभौम चक्रवर्ती राजांनी राज्य करावे. आणि आम्ही प्रजापतीची म्हणजे परमेश्वराची प्रजा असून परमात्मा आमचा राजा आहे, आम्ही त्याचे सेवक आहोत. यजुर्वेदाच्या या वचनाप्रमाणे अशी इच्छा आपण बाळगावी. त्याने कृपावंत होऊन आपल्या सृष्टीत आम्हाला राज्याधिकारी बनवावे आणि आमच्या हातून आपल्या सत्याची व न्यायाची वृद्धी करवून घ्यावी. आता पुढील प्रकरणात ईश्वर व वेद याविषयी लिहिण्यात येईल. या प्रकारे श्रीमद दयानंद सरस्वती स्वामी कृत सत्यार्थ प्रकाश सुभाषा विभूषित राजधर्मविषयी 6वा समोल्लास समाप्त.